राजेश हा एका छोट्या गावात राहणारा तरुण होता. त्याला चांगली नोकरी होती, पण महिन्याच्या शेवटी त्याच्या हातात काहीच उरत नसे. तो प्रत्येक महिन्यात आपले पैसे खर्च करत असे, पण बचतीचा किंवा गुंतवणुकीचा विचार कधीच करत नसे. एक दिवस त्याचा मित्र सुनील, जो एक यशस्वी उद्योजक होता, गावाला आला. राजेशने त्याला आपली परिस्थिती सांगितली. सुनील म्हणाला, राजेश, आर्थिक नियोजन न करता जीवन जगणे म्हणजे वाऱ्यावर सोडलेल्या बोटीप्रमाणे आहे. जर तुला भविष्यात आर्थिक स्थैर्य हवे असेल, तर तू बचत आणि गुंतवणुकीची सवय लावली पाहिजे. राजेशने विचारले, मग मला काय करायला हवे? सुनीलने त्याला 3 महत्वाचे सल्ले दिले. 1. पैसे कमवा आणि खर्चाचे नियोजन करा. तुझ्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन कर. आधी तुला दरमहा किती कमाई होते आणि ती कुठे खर्च होते, याचा हिशोब ठेव. अनावश्यक खर्च टाळ आणि फक्त आवश्यक गोष्टींवरच पैसे खर्च कर. 2. बचतीची सवय लावा. तू प्रत्येक महिन्याच्या कमाईतून किमान 20% रक्कम बाजूला ठेव. ही रक्कम भविष्यातील गरजांसाठी उपयोगी पडेल. बचतीसाठी बँकेतील बचत खाते किंवा फिक्स डिपॉझिट सारखे पर्याय निवड. 3. योग्य गुंतवणूक करा. बचत केलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करणे खूप महत्वाचे आहे. शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा सोन्यात गुंतवणूक करण्याचे पर्याय विचारात घे. पण गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबद्दल पूर्ण माहिती घे. राजेशने सुनीलचे सल्ले गांभीर्याने ऐकले आणि लगेचच अंमलात आणायला सुरुवात केली. त्याने एक डायरी बनवली, ज्यामध्ये तो दर महिन्याचा खर्च आणि बचतीची नोंद ठेवू लागला. त्याने आपल्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण मिळवले आणि दर महिन्याला थोडी रक्कम बाजूला ठेवू लागला. काही महिन्यांनंतर राजेशने म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्याने आर्थिक नियोजनाचा फायदा हळूहळू अनुभवला. त्याच्या बचतीमुळे तो आपत्कालीन परिस्थितीतही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहिला. शेवटचा संदेश. काही वर्षांनी राजेशने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि तो यशस्वी झाला. त्याला हे शक्य झाले कारण त्याने योग्य वेळी आर्थिक नियोजन शिकून घेतले. सुनीलने त्याला दिलेला सल्ला त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. आर्थिक नियोजन ही फक्त सवय नाही, तर ती भविष्याचा पाया आहे. म्हणूनच पैसे कमवा, बचत करा आणि योग्य गुंतवणूक करून तुमच्या भविष्याला सुरक्षित करा.